सर्वात महत्त्वाची बातमी फक्त आपल्या शिवराज न्यूज या चॅनलवरती पाहूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत। आज दिनांक 18 जानेवारी 2024 रोजी इचलकरंजी काँग्रेस कमिटी सभागृहात इंडिया आघाडीची बैठक संपन्न। इचलकरंजी शहरातील स्वच्छ पाण्याचा प्रश्न, बेरोजगारी, महागाई, वस्त्रोद्योग व्यवसाय यासारखे विविध प्रश्नावर चर्चा करण्यात आली। लोकसभा विधानसभा निवडणुका कशा लढवाव्यात यासाठी एकत्र आलेल्या इंडिया आघाडीने आज चांगलेच तोंडसुख घेतली। पाहूया तर काय म्हणतात। आम्ही त्यांचा प्रचार केला नाकारत नाही, पण ज्या उद्देशाने पूर्वीच्या आमदारांचं काय करत होते म्हणून आम्हाला त्या रागापोटी आम्ही प्रचार केला की इचलकरंजी शहराचे वस्त्रोद्योग प्रश्न सोडवतील, काही प्रश्न त्यांच्या माध्यमातून होतील। पण 4 वर्षाचा जर लेखाजोखा काढला तर कोणतंही काम त्या इचलकरंजी शहरामध्ये आवाड्यांच्या माध्यमातून झालेलं नाही, आमदारांच्या माध्यमातून झालेलं नाही। त्यामुळे भविष्यामध्ये ऑक्टोबरमध्ये विधानसभा आहे, त्यावेळेला बघू आम्ही काय करायचं। पण आज सर्व जे आपण प्रमुख कार्यकर्त्यांनी या निमित्ताने मी आवाहन करतो की लोकसभा जी तोंडावर आहे त्या लोकसभेसाठी भावस्कर साहेब, कारंडे साहेब, तुम्हाला अनेकदा आवाहन करतो की तुम्ही तुमच्या नेत्यांच्याकडे जाऊन राष्ट्रवादी पार्टीचा ओरिजिनल कार्यकर्ता कोण असेल त्याला द्या, काँग्रेसचा कोण ओरिजिनल कार्यकर्ता त्याला उमेदवार द्या, पण त्या राजू शेट्टींना या इचलकरंजी शहरामध्ये उमेदवार देण्यासाठी आपण काय मागणी करू नका असं माझं आव्हान आहे। मी तर इचलकरंजी शहरापुरता काम करणारा कार्यकर्ता आहे, पण इंडिया आघाडीचा काही निर्णय झाला तर आम्ही सर्व ही मंडळी, तेलनाडे साहेब आपण आहे ना यांच्याबरोबर, तर आम्ही सर्व ही मंडळी सर्व तुमच्याबरोबर इंडिया आघाडीबरोबर काय स्वरूपी राहणार आहे। मी सांगितलं ना मगाशी, अरे कार्यकर्त्याला उमेदवार आणा ना, काय अर्थ नाही आपल्याला इथं करू ना, आपण काय होईल ते होईल। पण जो माणूस नाव ठेवतो त्यालाच उमेदवार देऊन कोण सांगितलंय धुणं धुयाला दुसऱ्याचं सयाजीराव? हा, तर या निमित्तानं कार्यकर्त्यांची निवडणूक अजून लांब आहे, पण आपण सर्व जे कार्यकर्ते आहेत आपली निवडणूक पुढच्या दिवाळीनंतर आहे। तर आपण सर्वजण एकत्र राहिलो, कायमपणे एकत्र राहिलो तर कार्यकर्त्याला सुद्धा नगरपालिकेने कशा पद्धतीने आपण पुढे सत्ता आणायची हा प्रयत्न, कारण का आज आवाडे गट असेल, हळवणकर गट असेल, त्यांच्यापेक्षा स्ट्रॉंग सगळे माणसं आम्ही इचलकरंजी शहराच्या स्टेजवर आहे। आमच्या बरोबर ह्या गावात कोण सुद्धा नाही असं मी जाहीरपणे या ठिकाणी सांगतो। पण कार्यकर्त्यांना एकत्र आणून कार्यकर्त्यांना सुद्धा दिसलं पाहिजे की या इचलकरंजी गावातले कोण कोण सगळे एकत्र बसतात, त्यामुळे कार्यकर्त्यांना सुद्धा उत्साह येतोय आणि ते उत्साह वाढवण्याचं काम आपण त्या इंडिया आघाडीच्या बैठकीत या ठिकाणी आपण बैठक केली। नितीन सातत्यानं मी नितीन सुद्धा बघितलं की गट फुटल्यापासून शरद पवार गट आणि अजितदादा गट झाले म्हणून सातत्याने चांगलं काम, अगदी आघाडीशिवाय पूर्वी नितीन आघाडीशिवाय नसायचा, पण एक आघाडीशिवाय काम नितीन या शहरामध्ये करतोय। या शहरामध्ये जो काम करेल त्याची किंमत कधी तर होणार नाही नितीन, फक्त गडबड घडली दुर्घटना घडते तर आपल्याला घडवू द्यायची। सर्व कार्यकर्त्यांनी निमित्तानं आवाहन करतो की ज्या वेळेला इचलकरंजी शहराचा प्रश्न आपण ताकदीनं लढूया, एक पाऊल सगळ्यांच्या पुढे आम्ही तेलनाडे आणि मॅनचेस्टर आघाडी शब्द घेऊ ना, सगळ्यांना आम्ही पुढे असेल एवढ्याच्या निमित्तानं आवाहन करतो। सर्व कार्यकर्ते या मीटिंगसाठी उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचं मी स्वागत करतो। प्रश्न सरकार चालू असताना पण आणि सरकार पडल्यानंतर आम्ही सगळ्यांच्याच या सर्व मान्यवरांच्या विचारानं मार्गदर्शनानं अनेक दिवस काम चालू होतं। सरकार गेल्यानंतरची परिस्थिती आपल्याला वेगळी आलेली आहे आणि त्या भूमिकेतनं आपली एकी कायम राहावी आणि याच्यातून कुठले वैयक्तिक नाही तर इचलकरंजी शहराचे मगाशी चाळके साहेबांनी सांगितल्याप्रमाणे जे प्रश्न आहेत, पाण्याचे प्रश्न आहेत, अनेक प्रश्न इचलकरंजी शहराचे आहेत की जे जसेच्या तसे राहिले आणि जे लोकप्रतिनिधी निवडून गेले त्या लोकप्रतिनिधीला म्हणावं तसं यश आलेलं नाही, जे तिने आश्वासन दिलेलं होतं त्याची पूर्तता केलेली नाही आणि हे सांगण्याचं काम तुम्हा आम्हा सगळ्यांचं आता येऊन ठेवलेलं। नॅशनल लेवलच्या पार्टीचा कार्यकर्ता म्हणून मगाशी चाळके साहेबांनी जो विषय उपस्थित केला की विविध माध्यमातून आज जर काँग्रेस पक्षाला नावं ठेवली गेली, शिवसेनेला नावं ठेवली गेली किंवा राष्ट्रवादीला शरद पवारांना नावं ठेवली गेली तर आपण सगळेजण एकत्र येऊन लढाई करावी लागली का त्याच्याबद्दल मत व्यक्त करूया। मी आपल्याला धन्यवाद देतो की मगाशी जे राजू शेट्टींचा विषय आज इथं तो आपला नव्हता काढायचा, परंतु काही परिस्थिती ती वेळोवेळी त्यांच्याकडून निर्माण अशी व्हायला लागली की ती काँग्रेस पक्षाला, इंडिया आघाडीला, इतके दिवस काँग्रेस पक्षाला ते बोलत होते, आता इंडिया आघाडीला तिने बोलायला लागले। त्याचबरोबर त्यांना त्यांचं राजकारण लागलं, त्यांना काय करायचं आहे, त्यांना स्वतंत्र लढायचं आहे, आमचा पाठिंबा घ्यायचा आहे। आमच्या पाठिंब्याचा एक विषय असतो, इथं काय आमचं चालत नाही, वर्ण पाठिंबा दिला ज्याचं काय कुणाला येईल त्याला मदत केली जाईल त्या वेळेला।
शिवसेनेचं, राष्ट्रवादी, सगळ्याच पक्षांची तशी भूमिका असते आणि आम्ही कधी काँग्रेसनं किंवा काँग्रेस कार्यकर्त्यांनी कधी कुठल्या भूमिकेत पारकत केली नाही, वेळोवेळी त्यांना मदत केली आहे सागर भाऊ. तर ही भूमिका वाटताना आम्हाला थोडं दुःख वाटतं की ह्या लोकांना आपण मदत केली, त्यांच्या पाठीमागं प्रामाणिकपणानं राहिला आणि ही लोक आज करत असताना आपल्याला कुठेतरी वेगळ्या पद्धतीनं बघायचं त्यांचं काम चालू आहे. तर त्या लोकांनी लक्षात ठेवायला पाहिजे. राजू शेट्टीने निश्चितपणे लक्षात ठेवा, असं काही नाही. काँग्रेस कमिटीतनं ज्यावेळी फार मोठा विषय झाला, इथले जिल्हाध्यक्ष या शहराचे त्यावेळेचे काँग्रेसचे नेते ज्यावेळी सोडून गेले, त्यावेळी लढाईला अनेक माणसं तयार झाली. माझ्यावर जबाबदारी आली, विधानसभा लढली. लोकसभेचं तिकीट ऑलरेडी आता काँग्रेस पक्षाकडनं बावस्कर साहेबांनी प्रमुख कार्यकर्ते म्हणून त्यांनी मागणी केली. तसंच राष्ट्रवादीतही मागणी असेल, शिवसेनेची असेल, मँचेस्टर आघाडीने केली तरी आमची हरकत असणार नाही. जर इंडिया आघाडीने एक नाव काढलं तर त्याच्या पाठीवर राहून त्याला मदत करायची. त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये हा झाला निवडणुकीचा भाग, निवडणुकीचा विषय झाला. त्यात इंडिया आघाडी म्हणून जी काय भूमिका असेल ती आपण घेऊन पुढच्या काळामध्ये जायचं आहे, याच्यात कुठेही शंका आणायचं कोणी काम नाही. माझी एक विनंती आहे सर्व मान्यवरांना, मगाशी चाळके साहेबांनी ज्या प्रश्नांचा किंवा इचलकरंजीचे प्रश्न आपण खास